अखेर शेवटचा दिस गोड झाला आणि आपणाला विक्रमी T20चा विश्वचषक हाती लागला. सलग दुसरा हा आपला T20चा विश्वचषक आहे आणि आपण 3 वेळा तो जिंकलाय आणि हाही एक विक्रम आहे. अहमदाबादच्या करोडो लोकांच्या साक्षीनं देशभरातल्या आणि स्टेडियमवरच्या जवळपास 1.25 लाख लोकांच्या साक्षीनं आज अनेक भारतीयांचं जे स्वप्न होतं की मायदेशात पुन्हा एकदा आपणाला विश्वचषक जिंकायचं आहे आणि अहमदाबादच्या त्या स्टेडियमवरच्या एकदिवसीय प्रकारातल्या कटू आठवणी पुसून टाकायच्या आहेत, त्या अशा प्रकारे पुसल्या गेल्या की पुन्हा जल्लोष हा देशभर साजरा होत राहिला. खरं तर आज रंगपंचमीचा दिवस होता, परंतु टॉस जिंकून ज्यावेळेला न्यूझीलंडनं आपल्याला फलंदाजी दिली त्यावेळेला मग रणपंचमी सुरू झाली आणि मग अशा प्रकारची फलंदाजी बघताना अतिशय मनाला एक समाधान वाटतं. पहिल्यांदा ज्यावेळेला पुन्हा एकदा कुठलाही संघात न बदल करता आपला आहे तो 11 जणांचा संघ मैदानावरती खेळला गेला, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की संघ व्यवस्थापनाचा या संघातल्या 11 जणांच्यावरती किती प्रचंड विश्वास आहे. पुन्हा एकदा अभिषेक आणि संजू यांची सलामी जोडी ज्यावेळेला मैदानात आली आणि त्यावेळेला त्यांनी 6 षटकामध्ये 92 धावांची पायाभरणी केली. अशी भक्कम पायाभरणी पॉवर प्लेमध्ये झाली आणि 98 धावावरती ज्यावेळेला अभिषेक परतला त्यावेळेला अतिशय जबरदस्त अशा प्रकारची सलामी त्यानं दिली. त्यानं काढलेलं हे जे अर्धशतक आहे हे त्याच्यावरती संघ व्यवस्थापनानं दाखवलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवत त्यानं आपला दर्जा सिद्ध केला. खरं तर बऱ्याच वेळेला त्याच्यावरती आणि वरूनवरती टीका होत राहिली, परंतु फॉर्म हा टेम्पररी असतो आणि क्लास हा परमनंट असतो, ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली. आणि अभिषेक शर्मा जर 6 षटकं पॉवर प्लेची खेळला तर काय होईल याची संघ व्यवस्थापनाला कल्पना होती आणि आज तो पहिल्यांदाच बऱ्याच काळानंतर तो 6 षटकं पॉवर प्लेची खेळला आणि त्यानं जी धुवाधार सुरुवात करून दिली त्याच्यावरती सुंदर अशा प्रकारचा कळस चढवण्याचं काम मग संजूच्या साथीनं इतरांनी केलं. संजू अशा काही फॉर्ममध्ये आहे की बोलण्याची सोय नाही. संजूच्या सोबत मग आपला छोटा रॉकेट ईशान आला आणि आपण खरं तर 7.2 षटकामध्ये 100 धावा फलकावरती लावल्या होत्या. 10 षटकामध्ये आपल्या 127 धावा झाल्या होत्या आणि 15 षटकं ज्यावेळेला पूर्ण झाली त्यावरती आपल्या फलकावरती 203 धावा होत्या. जवळपास 13 पेक्षा जास्त धावांच्या सरासरीने आपलं सगळी वाटचाल चालू होती, परंतु अचानकच 16वं षटक या सामन्याला कलाटणी देऊन गेलं आणि या 16व्या षटकामध्ये जिमी निशामनं 3 गडी बाद केले, ज्याच्यामध्ये संजू त्यानंतर ईशान यांचा समावेश होता आणि सूर्यानं तर भोपळा न फोडताही तो परतला. हे 16वं षटक निर्णायक ठरलं आणि मग आपली धावाची जी मुसळधार धो-धो असणारा धबधबा होता तो थोडासा काही थंडावला आणि 16 ते 19 या षटकादरम्यान आपला फलंदाजीचा जो मोमेंटम म्हणतात क्रिकेटच्या भाषेत तो घसरला आणि मग 20व्या षटकात दुबेनं 24 धावा काढून परत आपली गाडी ट्रॅकवरती आणली आणि मग पुन्हा एकदा आपण 250च्या पार आपला पल्ला गाठला. फलकावरती 255 धावा लागल्या. खरं तर तिसऱ्यांदा आपण या विश्वचषकामध्ये 350 पेक्षा जास्त धावा करतोय. या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आपल्या टीमला का समजलं जात होतं? निव्वळ आपण मायदेशात खेळतोय असं नाही, तर मायदेशातल्या खेळपट्ट्यांचा आणि इथल्या वातावरणाचा सुंदर अशा प्रकारचा फायदा घेत आपली बलाढ्य अशा प्रकारची फलंदाजी अनेकांना धडकी भरवत होती आणि ती धडकी आजही भरवण्यासारखीच त्यांनी फलंदाजी केली. खरं तर पुन्हा एकदा संजू आज 89 धावावरती बाद झाला. सलग तिसऱ्या सामन्यात आणि हे तिन्ही सामने खरं तर वेस्ट इंडिज विरुद्ध क्वार्टर फायनल सामना होता, त्यानंतर सेमीफायनल आणि आज हा फायनल बड्या मंचावरती आणि नॉकआउट प्रकारच्या तिन्ही सामन्यामध्ये पहिल्या सामन्यात 97, दुसऱ्या सामन्यात 89 आणि आजही 89 धावा केल्या. वैयक्तिक विक्रमांच्या पेक्षा तो संघासाठी खेळतोय आणि हाच संघाचा आता मोठो आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. वैयक्तिक कुठल्याही विक्रमाकडे कुठलाही खेळाडू बघत नाही, म्हणूनच आपला संघ एक संघ होऊन खेळताना दिसतोय. आपल्या ज्यावेळेला 255 धावा फलकावर लागल्या त्याच वेळेला या धावा काढायला किवी संघाला न्यूझीलंड संघाला अवघड जाणार अशी परिस्थिती होतीच आणि ज्यावेळेला त्यांची फलंदाजी सुरू झाली त्याला फक्त भीती होती की ॲलन फिन आणि त्यांचा फॉर्ममध्ये असणारा सायफर्ट यांच्या सलामी जोडीकडूनच भीती होती, कारण त्यांनी दक्षिण आफ्रिकेची अशी काही हालत केली होती
तो प्रकार पुन्हा एकदा घडतोय काय अशी फक्त मनामध्ये कुठेतरी भीती होती. ॲलन फिनला शून्यावरतीच आणि पहिल्या षटकातच ज्याला जीवदान मिळालं त्याला काळजाचा ठोका चुकला. कारण अशा प्रकारचं जीवदान देणं किती महाग असतं याचा मोठा फटका सेमीफायनलमध्ये आपल्या संजूला जीवदान देऊन अनुभवला आहे प्रतिस्पर्ध्यांनी आणि त्यामुळं त्याला जीवदान मिळालं, परंतु ते महाग पडणार नाही याची खात्री बाकीच्या गोलंदाजांनी घेतली आणि फिन लवकरच परतला. पॉवर प्लेमध्ये खरं तर किवीला न्यूझीलंड संघाला भल्या मोठ्या सलामीची गरज होती, तीही शक्य झाली नाही आणि त्यानंतर पॉवर प्लेमध्ये आपला बुमरा आला आणि त्यानं मागच्या सामन्याप्रमाणेच याही सामन्यात पहिल्याच चेंडूवरती आपला पहिला बळी मिळवला आणि पुन्हा एकदा ईशान किशन जसा अगोदरच्या सामन्यात सुंदर असा कॅच घेतला गेला होता अक्षरनं, तशाच प्रकारचा कॅच ईशाननं घेतला आणि पुन्हा एकदा बुमरानं आपला जिनियसपणा तो जीनियस का आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. पॉवर प्लेमध्ये त्यानं 2 षटकं टाकली आणि धावांचा धो-धो पाऊस असताना सुद्धा त्याच्या 2 षटकात या पॉवर प्लेमध्ये जिथं हाणामारी चालू होती बाकीच्या ठिकाणी, तिथं फक्त त्यानं 9 धावा दिल्या. खरं तर बुमराहविषयी काय बोलावं आणि काही नाही याची काही कल्पना नाही. कारण हा अशा प्रकारचा महान गोलंदाज आपल्या ताफ्यामध्ये आहे, याचा आपल्याला अभिमान आहेच आणि तो एक हाती सामना जिंकून देतोय. त्याची 4 षटकं ही प्रतिस्पर्ध्यासाठी डोकेदुखी असतात. आजही त्यानं 4 षटकामध्ये फक्त 15 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. त्याच्या स्लोअर यॉर्करवरती उडणारे त्रिफळे बघून फक्त तो हसत होता. म्हणजे थोडक्यात तो कुठेतरी सिनियर गटातला खेळाडू आहे आणि कुठल्यातरी लहान मुलांना गोलंदाजी करत त्यांना गंडवत तो विकेट काढतोय, अशा प्रकारची परिस्थिती होती. न्यूझीलंडचा विचार केला तर सायपर्डनं काढलेलं अर्धशतक एवढाच काय त्यांच्या दृष्टीनं जमेची बाजू. खरं तर या संघामध्ये फायनलमध्ये वरुण असणार की नाही याच्याविषयी शंका होती, परंतु वरुण पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये होता. कारण संघ व्यवस्थापनाला या खेळाडूंच्यावरती विश्वास आहे. लक्षात घ्या की अभिषेक शर्मा हा T20 प्रकारातला ICC रँक नंबर 1चा खेळाडू होता. भले तो आउट ऑफ फॉर्म असेल, पण त्यानं आज सिद्ध केलं की त्याची खेळी काय करू शकते. तसंच वरुणचं आहे. वरुण हा सुद्धा T20 प्रकारातला ICCचा नंबर 1 रँकचा बॉलर आहे आणि आत्ता त्याच्यावरती बराच काळ टीका होत गेले, त्याच्यावरती धावा गेल्या. पण त्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा जो गोलंदाज आहे, त्यामध्ये वरुणचंही नाव आहे. त्याच्या नावावरती 14 बळी आहेत आणि त्याच्या जोडीला जर कोण असेल तर आपला बुमराह आहे. म्हणजे या विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा काढणारे जे 2 गोलंदाज आहेत, त्याच्यामध्ये वरुण आणि बुमराह आहे. ह्याच गोष्टी सारं काही सांगून जातात. आता पुढची गोष्ट म्हणजे पांड्या. पांड्याचा खरं तर आज ऑफ डे होता. फलंदाजीत त्याला अगोदरच्यांनी केलेली सुरुवात, तो मोमेंटम आहे तो राखता आला नाही. तो अजिबात लयमध्ये वाटला नाही. एखाद्याचा ऑफ डे असतो तसंच झालं. बॅटिंगमध्येही त्याला अजिबात फॉर्म आज सापडला नाही. तीच गोष्ट फिल्डिंगमध्येही. खरं तर पांड्याची फिल्डिंग ही सुरक्षित असते, परंतु साधे कॅचही त्याच्याकडून सुटले गेले. फिल्डिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये दोन्हीकडेही त्यानं लय हरवलेली कामगिरी केली. क्षेत्ररक्षणातही त्याच्याकडून चुका झाल्या. असतो एखाद्याचा दिवस ऑफ डे, तशा प्रकारच्या गोष्टी घडल्या. ईशान किशननं तर क्षेत्ररक्षण करताना असे 3 झेल घेतले की जे बराच काळ स्मरणात राहतील. खरं तर हा छोटेखानी बांद्याचा खेळाडू मूळचा विकेट किपर आहे, परंतु त्याचं मैदानावरचं चपळ क्षेत्ररक्षण बघितलं तर हा नेमका विकेट किपर का झाला असावा असं वाटत राहतं. खरं तर संजू विकेट किपिंगची जबाबदारी सांभाळत असल्यामुळं ईशानला मैदानावरती फिल्डिंग करावी लागली आणि त्याची चपळता ही संघाला उपयोगी आलीच. बुमराहला साहजिकच या अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅच दिला गेला, कारण त्याची 4 षटकं, फक्त त्यानं दिलेल्या 15 धावा आणि घेतलेले 4 बळी हे सगळ्या स्टोरी सांगून जातात. खरं तर मॅन ऑफ द टुर्नामेंट हा संजू ठरला. खरं तर वर्ल्ड कपचे ज्यावेळेला 15 जणांचा आपला संघ घोषित केला, यामध्ये संजूचं नाव नव्हतं. काही अडचणींच्यामुळं किंवा महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतींच्यामुळं संजू ऐनवेळेला संघात आला. तरीही तो सुरुवातीचे काही सामने खेळला नाही. त्याचं आत येणं हे निश्चित नसतानाही शेवटी त्याला नॉकआउटच्या सामन्यामध्ये संधी मिळाली आणि त्यानं अशी काही खेळी केली. तिन्ही सलग सामन्यात त्याच्या 90च्या घरातल्या धावा आहेत आणि या धावा बरंच काही सांगून जातात. खरं तर त्याची क्रिकेटमधली अलीकडची जर्नी ही एक बऱ्याच जणांसाठी, धडपडणाऱ्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी गोष्ट असेल. आपला हा विश्वचषक या तरुण खेळाडूंनी
ज्या जोशात उचलला ते बघून आनंद आहे. या प्रकारातला आपला संघ जगातली एक महासत्ता बनला आहे हे जगानं आज निश्चितपणे बघितलं असेल. म्हणूनच या सर्व खेळाडूंचं आणि एकसंघपणे कामगिरी करणाऱ्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि यांना सर्वांना त्यांच्या होणाऱ्या जल्लोषासाठी शुभेच्छा देतो. हा संघ इथून पुढेही आपल्या कामगिरीत अशाच प्रकारचं सातत्य ठेवेल. पुन्हा एकदा या सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.